मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांचा मोर्चा नवी मुंबईमध्ये पोहोचलाय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यांचा मुक्काम असेल। जोपर्यंत आंदोलन तोपर्यंत बाजारपेठ बंद अशी भूमिका नवी मुंबई एपीएमसी संचालक यांनी घेतली आहे। आम्हाला 4 दिवस मार्केट बंद राहिल्याने काही फरक पडणार नाही। मुंबईमध्ये पुरवठा होऊ नाही तर नाही हो तो सरकारने विचार करायचा आहे। पुरवठा जर मुंबईमध्ये झाला नाही ती सरकारची जबाबदारी आहे। जरांगे पाटील नव्या मुंबईत आहेत तोपर्यंत बाजारपेठा बंद राहतील हे सरकारने लक्षात घ्यावं। जर तुम्ही 5ही बाजारपेठांचा विचार केला तर 125 ते 150 कोटी रुपयाचा रोज ट्रान्झॅक्शन होतं आहे। 125 कोटीच्या वरती रोज ट्रान्झॅक्शन होतं आहे। आज विचार करा 2 दिवस झाला बाजारपेठा बंद आहेत, अजून सुद्धा 2 दिवस बंद राहतील याचा विचार शासनाने करायचा, आम्ही करणार नाही। आमचं नुकसान होतंय होऊ द्या लाखो रुपयाचं, त्याचा विचार शासनाने करायचा। याच्यानंतर पुरवठा कमी होईल, पुरवठा कमी झाला तर मुंबईची काय परिस्थिती होईल तो सरकारने विचार करायचा, तो आम्ही नाही विचार करणार।